नमस्कार. कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता सुर्वेंच्या घरामध्ये नवीनच पाहुणे आजोबा अवतरलेले असतात. खूपच हटके स्टाईलचे हे आजोबा असतात. पण खरे प्रेक्षकांनो, जुनं ते सोनं. आता हे इथे आल्यानंतर सुर्वे परिवारातील कोणाला ते डोक्यावर बसवतात आणि कोणाची जिरवतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरंच आता आजोबा येतात, रिक्षावाल्याला विचारतात किती झाले. रिक्षावाला म्हणतो 300 रुपये. तेव्हाच ते म्हणत असतात 300 रुपये एवढे, आणि तू मला लुटतोयस का रे, असं म्हणूनच ते त्याच्या कानाखाली वाजवतात. गपगुमानं 200 रुपये देतोय. गपचूप 200 रुपये घ्यायचे आणि इथून निघून जायचं. काय एवढं 300 किलोमीटर जर प्रवास केला तर तुझ्या एवढं बिल कोणी लावणार नाही. एवढ्यातच तू तेवढं बिल लावलेलं आहेस. काय समजलं का? हे घे 200 रुपये आणि चल निघ. असं म्हणूनच मी एवढा लांबचा प्रवास अगदी फ्रीमध्ये करून आलेलो आहे. आता इकडे एका हातामध्ये जुन्या काळातली सुटकेस, त्याचबरोबर एका साईडला पिशवी, हातात छत्री आणि त्याचसोबत गळ्यामध्ये दोन्ही साईडला 2 भोपळे अडकवलेले असे हे आजोबा इथे पधारलेले असतात. लांबूनच आवाज देत असतात, हे ए दिल्या दिल्या, ए दिल्या, हे दिल्याचंच घर आहे का? तेव्हाच इकडे मायाने तोंडाला फेस पॅक लावलेला असतो आणि तेव्हाच इथे मसाज करायला सपना असते. माया म्हणत असते, कोण आले जरा बघून तरी ये गं. असं म्हणूनच सपना समोर जाते. सपनाच्या समोरच काळा कोट, त्याचबरोबर काळी टोपी, चष्मा, हातात छत्री, हातात बॅग आणि गळ्यात पिशवी घातलेला माणूस आजोबा समोर असतात. तेव्हाच सपना ओरडायला सुरुवात करते. ती म्हणत असते, मम्मी जज, मम्मी जज, मम्मी जज, असं म्हणूनच ओरडते. तेवढ्यातच इकडे मायाला वाटतं, काय जज आले? तर ती धावतच येते आणि म्हणते, काय काय गं सपने, काय झालं ओरडायला? आणि ती अगदीच टाचावरती वरपंच करून चालत असते, कारण दोन्ही बोटांच्या फटीमध्ये कापूस ठेवलेला असतो, जेणेकरून तिने लावलेली नील पेंट ही खराब होऊ नये म्हणून. आणि तुरु 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 चालतच आजोबांसमोर येऊन उभी राहत असते. आणि कुठे ग जज? अगे सपने, तुला काय येडबीड लागले की काय? हे ना जज असतेच वय हे. आणि काय गे, माणसं मेल्यावर नाकात कापूस घालतात, तू तर जिवंतपणीच पायाच्या बोटामध्ये कापूस घातलायस. तेवढ्यातच सपना म्हणते, नाही नाही, ते काय आहे ना, आमच्या मम्मीने नीलपेंट लावली ना, आणि नीलपेंट लावल्यामुळे ती खराब होऊ नये ना म्हणून ते ठेवले. पण छान दिसते ना? छान दिसते. हो छान दिसते ना? तेव्हाच ते म्हणत असतात, ते सगळं ठीक आहे, पण काय गे, कोण तू? तू कोण आहेस? तेव्हाच ती म्हणत असते, पण तुम्ही कोण आहात? हे सुर्वेंचंच घर आहे का? हो, हे सुर्वेंचंच घर आहे. दिल्या कुठं आहे? कोण दिल्या? आणि तेव्हाच इथे टिल्ल्या कुठे आहे? टिल्ल्या, असं विचारल्याच्या नंतर, टिल्या? कोण टिल्या? अगं तू कोण आहेस ते सांग पहिलं, मायाला विचारतात. तेव्हा ती म्हणत असते, मी मी माया आहे. हो मग सुर्व्यांच्या घरची तू कोण? मी सुर्व्यांच्या घरची सून आहे. तू सून आहेस सुर्व्यांच्या घरची? अगं ए, काय हे, आणि तू कोण आहेस ग? तेव्हाच इथे सपना म्हणत असते, मी 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 सगळं ठीक आहे, पण तुम्ही कोण आहात? तेवढ्यातच आता इथे आजोबा म्हणत असतात, मी टिलेश मावस काका आहे आणि तुझा मावस सासरा आहे. तेवढ्यातच, पदर घे, चल चल पदर घे. सुर्व्यांची सून अशी असती का? अगं तुम्ही काही संस्कार वगैरे विसरलात की काय सगळेच? चल पाया पड, पाया पड. आणि काय गे हे भरलेल्या रंगबेरंगी फुलांचं झाड. आणि तेव्हा सपना स्वतःकडे बघत असते आणि लगेचच, पाया पड चल, असं म्हणूनच ती लगेचच त्यांच्या पायावरती डोकं ठेवते. आणि पायावर डोकं ठेवल्यावर आता आजोबा म्हणतात, आता काय मला घरात वगैरे नेणार आहात की नाही? पाहुण्यांचा पाहुणचार करणार आहात की नाही? लगेचच स्वतःच्या हातातली सुटकेस घेतात आणि ते सपनाच्या डोक्यावरती ठेवतात. बॅग घेतात आणि मायाच्या हाताला अडकवतात. त्याचबरोबर 2 भोपळे घेतात आणि दोघींकडे एक एक देऊन, कसं करायचंय तसं करा म्हणूनच चालायला लागत असतात. इकडे सत्यजित त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि सत्यजित कामामध्ये व्यस्त असतो. तेवढ्यातच काही वयस्कर आजी आजोबा तिथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात, काय झालंय गुडघ्याला? तेव्हा सत्य म्हणत असतो, सांगा ना काय झाले? तेवढ्यातच ते म्हणत असतात, व्यायामासाठी घाटात चालायला गेलो होतो आणि तेव्हाच थोडीशी दुखापत झाली. म्हणूनच मला असं वाटतंय की आपल्या इथे काहीतरी गार्डन वगैरे किंवा आम्हा लोकांसाठी व्यायाम करण्यासाठी काहीतरी अरेंज करावं. आणि तेव्हाच इथे सत्या म्हणत असतो, पण त्याच्यासाठी जागा. त्यावरच एक आजोबा म्हणतात, जागा तर आहे, पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आता इकडे लगेचच सत्याला त्याच्या आईचा फोन आलेला असतो. माया म्हणत असते, सत्या लवकर ये रे बाबा घरी. आपल्या घरामध्ये काळा कोट, काळी टोपी, काळं सगळंच घातलेला कोणीतरी माणूस, एक म्हातारा घुसलेला आहे आणि आम्हाला खूपच त्रास द्यायला लागलेला आहे बघ. तेवढ्यातच सत्या म्हणतो, आई तू काळजी करू नकोस, मी लगेचच आलो. असं म्हणूनच बबल्याला म्हणत असतो, बबल्या चल लवकर, घरामध्ये कोणीतरी घुसलं आहे.
तर इकडे आता मंजू तिचं तिचं काम करत असते. तेवढ्यातच एक वयस्कर आजोबा तिथे आलेले असतात आणि ते म्हणतात, माझी कंप्लेंट लिहून घ्या. तेव्हा ती म्हणत असते, काय झालेलं आहे? तेवढ्यातच तो म्हणत असतो, माझ्या खिशातून एक पॉकेट गायब झालेलं आहे. तेव्हा मंजू म्हणते, त्यात काय होतं? त्यावर तो आजोबा म्हणत असतात, त्यामध्ये 12,000 रुपये होते. तेव्हाच 12,000 रुपये होते आणि हे सगळं कसं आणि कधी झालेलं आहे असा प्रश्न विचारण्यात येतो. आणि तेव्हाच इथे माझं ड्रायव्हिंग लायसन्स होतं, काही डॉक्युमेंटसुद्धा होते. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर आता इथे त्यांना खूपच मोठा धक्कासुद्धा बसलेला असतो आणि मंजू लगेचच कंप्लेंट लिहून घेत असते. तेवढ्यातच तिथे पप्पू आलेला असतो चहाचा कप घेऊन आणि हे सगळं काही तो इथे ऐकत असतो. तो म्हणत असतो, हे सगळं काय आहे? आणि त्याचसोबत इथे कोणाचं पाकीट गेलेलं आहे, कसलं होतं, काय होतं, हे सगळं सांगितल्याच्या नंतर तो म्हणत असतो, थांबा एकच मिनटं. लगेचच तो त्याच्या एका सोबत्याला फोन लावतो आणि लावल्याच्या नंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, काय रे, तू आत्ता इथे राजवाडा पोलीस स्टेशनच्या समोर चोरी केली आहेस का? आणि आत्ताच्या आत्ता त्या पाकिटात 12,000 रुपये आहेत, त्या आजोबांच्या आहेत आणि त्यांना शाळेची फी भरायची आहे. घेतलं असलंस तर लवकर आणून दे बघ. तेवढ्यातच तो म्हणत असतो, हो घेतलेला आहे, लगेचच घेऊन येतो. तेवढ्यातच पप्पा म्हणत असतो, बघितलं, असा आपला वट पाहिजे. मला माहिती ना, मी आत्ता हे काम सोडलेलं आहे, नाहीतर आपण ह्या कामामध्ये लय मुरलेलं आहे बघा. तेवढ्यातच आता मंजू त्याला म्हणत असते, खरं तर तू पोलीसच व्हायला हवं होतंस. जर पोलीस झाला असतास तर अशी कोडी सोडवली असती, अशा सगळ्या गोष्टी तू केल्या असत्यास, असंच इथे त्याला मंजू म्हणत असते. तेव्हाच तो म्हणतो, मी आणि पोलीस पोलीस आणि थोडासा स्वप्नामध्ये हरवून गेलेला असतो. आता इकडे तो लगेचच चहाचा ट्रे घेतो आणि त्या काकांना म्हणत असतो, चला तुम्हाला माझ्या टपरीवर मस्त झक्कास असा मी चहा पाजतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आजोबा घरामध्ये एंट्री करत असतात. त्यांच्या पाठीमागे माया आणि त्याचबरोबर इथे सपना असते. त्यांचा अवतार अगदीच बघण्यासारखा झालेला असतो. आजोबा घरात गेल्यानंतर ते म्हणत असतात, वा 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 वा, काय घर ठेवलेलं आहे, एकच नंबर. खरंच घराला बघून तर असं वाटतंय की खूपच तामझाम करून सजवलेलं दिसतंय. एकच नंबर घर आहे असं म्हणूनच आता घरातील प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे असा ते विचार करतच असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्याच्या नंतर ह्या दोघी इथे शास्ती तिथे उभे असतात आणि डोक्यावरचा पदर काही टळू देत नसतात. आणि तेव्हाच इथे काय गे, आणखी घरातील समदेजण कुठे गेले? आणि त्याचबरोबर घरामध्ये पाहुणे आलेले आहेत, तर त्या पाहुण्यांसाठी तुम्ही चहा पाणी वगैरे काही विचारणार आहात की नाही? या घराची प्रथा काही तुम्हाला माहिती आहे की नाही? आणि काय गे, तू सून आहेस ना, मग तुलाच काही येत नाही तर तू ह्या तुझ्या सुनेला काय बरं शिकवलेलं असशील? घरात आलेल्या पाहुण्यांना साधं पाणीसुद्धा तुम्ही विचारत नाहीये का? तेवढ्यातच आता पदर पदर अजिबात काढायचा नाही, समजलं का? आणि इकडे तसं बोलल्यानंतर लगेचच माया पाणी आणण्यासाठी जात असते. तर इथे आजोबा म्हणत असतात, हो पाणी तर प्यायचंच आहे ना. पण लगेचच माया पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि आजोबांच्या तोंडासमोर धरत असते. ते म्हणत असतात, आता काय मला पाणी पाजणार आहेस का? आणि काय काचेचा ग्लास आहे? आता तेव्हाच ती म्हणत असते, हो सगळे भांडे काचेचे आहेत. तेव्हाच आता आजोबा म्हणत असतात, तांब्याची पितळेची भांडी गेली कुठं? एवढे आम्ही तुमच्यासाठी एवढं दिलं, ते कुठे ठेवलंय? कुठे तांब्या पितळ्याची भांडी? तेव्हाच माया म्हणत असते, आहे ना, आहे इकडे माळ्यावर ठेवलेले आहेत. काय, आम्ही दिलेली भांडी तुम्ही माळ्यावर ठेवलेली आहेत? अगं हा आमचा सर्रास अपमान आहे. आम्ही तुमच्या लग्नांनी पूजेच्या वेळेस काही भेटवस्तू दिल्या होत्या, तांब्या पितळीची भांडी दिली होती, मग तुम्ही ती काय केलेली आहेत? तर पोटमाळ्यावर ठेवलेली आहेत. काय म्हणायचं काय तुम्हाला? हा सर्रास पूर्वजांचा अपमान आहे की नाही? आणि तांब्या पितळीची भांडी ही वापरायला काढत नाही आहेत तुम्ही, असं म्हणूनच आता तिथून मायाला सांगितलेलं असतं, जा हे तोंड धुवून ये पटकन. तेव्हाच माया आतमध्ये तोंड धुवायला गेलेली असते. आता इथे जयदीप आलेला असतो. जयदीप आल्यानंतर लगेचच म्हणत असतो, कोण कोण आहात तुम्ही, कोण? आणि तुमची माझ्या घरामध्ये घुसण्याची हिंमत कशी झाली? त्याचसोबत तुम्ही कोणाला विचारून आमच्या घरामध्ये घुसलेला आहात? आणि कोण आहात, कोण तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो त्यांना बोलत असतो. तेवढ्यातच ते म्हणत असतात, मी कोण आहे हे जाणून घ्यायचंय तुला, पण तू कोण आहेस ते सांगणार आहेस का? हे माझं घर आहे, मग मी का सांगू मी कोण आहे? तर तुम्ही माझ्या घरामध्ये घुसलेला आहात ना, तर तुम्ही सांगा तुम्ही कोण आहात तर. असं म्हणूनच आता तेवढ्यातच इथे आजोबा त्याच्या गचंडीलाच धरतात आणि गचंडीला धरल्याबरोबरच तो तसाच तिथे खाली पडत असतो. आता तो तसाच खाली पडल्याच्या नंतर मात्र इकडे आजोबा म्हणत असतात, सांगू का? अजूनसुद्धा सांगू का मी कोण आहे आणि माझं काय करायचं आहे ते? तेवढ्यातच आता इथे तो हात जोडत असतो आणि हात जोडल्याच्या नंतर म्हणत असतो, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे. मग आणखीसुद्धा सांगायचं आहे का? नाही नाही,
मग आत्ता सांगणार आहेस का तू कोण आहेस तर? तेवढ्यातच सपना म्हणते, मी 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 सांगते ना कोण आहे तर. ते टिल्लू टिल्लू आहेत ना. काय टिल्लू? अहो पप्पा 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 आहेत ना तुमचे, पप्पांचे धाकटे सुपुत्र आहेत हे. अच्छा चल मग चल पाया पड, असं म्हणूनच त्याला पाया पडायला लावत असतात. तो एकटा पाया पडतो तर तेवढ्यातच म्हणतात, अगं ये तुला काही वेगळं आमंत्रण द्यायचंय का, चल तू पण पाया पड. तेवढ्यातच आता सपनासुद्धा त्याच्याबरोबर जोडीने पाया पडायला लागत असते आणि लगेचच आजोबा अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. सपना तर आ करूनच पाहत असते आणि म्हणत असते, एवढे? हां, मग काय काय पाहिजे तुला? काय पाहिजे? नाही, नाही, चालतील, चालतील. ठीक आहे, असू द्या. असं म्हणूनच आता इकडे ते बाजूला उभ्या राहतात. तेवढ्यातच कवी-सवी तिथे आलेल्या असतात. त्या दोघी तिथे आल्याच्या नंतरच ते म्हणत असतात, "वाह, वाह! काळा कोट, काळी टोपी आणि पुणेरी मास्तर. वाह वहिनी, हे तुझे मास्तर दिसतायत. काय गे, काय म्हणालात? आता ह्या चिंगी-मिंगी कोण?" आणि तेवढ्यातच आता माया म्हणत असते, "नाही, नाही." लगेचच सपना येते. सपना म्हणत असते, "मी मी 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 सांगते ना ह्या कोण आहेत तर. ह्या ना पप्पांच्या मुली आहेत. टिल्लूच्या मुली आहेत." आता हे टिल्लू कोण गं? अगं पप्पाला टिल्लू म्हणतात? आपल्याला नाही माहिती. आणि तेवढ्यातच त्या दोघी हात जोडत असतात. अगं ए, तिकडूनच हात काय जोडताय? चला पाया पडा. आणि तेवढ्यातच आता इथे माया तोंड धुवून आलेली असते. तोंडावर डोक्यावर पदर घेऊन आलेली असते. तेवढ्यातच आता आजोबा म्हणतात, "आता ही कोण?" "अहो मी माया या घरची सून." "काय? मगाशी तर वेगळीच होती, आता तर वेगळीच आहेस." कारण मायाचा फेस पॅक होता आणि त्या फेस पॅकमुळे माया ओळखायलाच येत नव्हती. आता चेहरा धुवून आल्यामुळे आजोबा म्हणत असतात, "मग मगाशी कोण होती?" "अहो मीच तर होते ना, मीच होते. ते काय आहे ना, सुंदर दिसण्यासाठी मी तोंडाला फेस पॅक लागला होता." "हो का? पण तू काहीही म्हण ना, फक्त घराच्या भिंती आहेत. पण घराच्या भिंती असताना इथे काही संस्कार गुणावर काही केले नाही आहेत. घरामध्ये कसं मोठं वयस्कर माणूस असलं ना तर फरक पडतो. पण त्या वयस्कर माणसावरून लक्षात आलं, कुठे कुठे आहे कुठे माझ्या भावाचा फोटो? दाखवा चला, कुठे माझ्या भावाचा फोटो?" असं म्हणूनच आता इथे आजोबांनी मायावर प्रश्न केलेला असतो. "तू या घरची मोठी सून आहेस ना, मग तुझ्या सासऱ्यांचा सासूचा फोटो कुठे आहे?" भिंतीवर तर कुठेच दिसत नाही. आजोबा सगळी भिंत पालथी घालत असतात, पण भिंतीवर मात्र त्यांना कुठेच फोटो दिसत नाही. आणि सगळेजण शोधण्याचं नाटक करत असतात, कारण त्या घरामध्ये फोटो नसतोच आणि त्यामुळे फोटो नसल्या कारणाने आता त्यांना सुद्धा थोडासा प्रश्न पडलेला असतो. आजोबा फिरत असतात, ही लोकं त्यांच्या मागे नाटकी करतच फिरत असतात आणि तेव्हाच इथे, "नाही आहे ना, आहे फोटो आहे." माया म्हणत असते, "कुठे फोटो?" "फोटो ना जुन्या घरी, जुन्या जुन्या घरी, जुन्या खोलीत, जुन्या कपाटात फोटो आहे." "काय? जुन्या घरात, जुन्या कपाटात आणि जुन्या खोलीत फोटो आहे ना?" मग तेव्हाच आजोबा म्हणत असतात, "चला मग दाखवा. चला जुनं घर कुठं आहे? जुनी खोली कुठं आहे? जुनं कपाट कुठे आहे? चला मला तिथे घेऊन चला आणि फोटो दाखवा." तेवढ्यातच आता माया मुळू रडायला लागत असते. माया रडते, तिच्यासोबतच सगळे रडायला लागतात. तेव्हाच आजोबा पुन्हा पाठीमागे येतात आणि म्हणत असतात, "नाही आहे ना फोटो, नाही आहे ना? मला वाटलंच होतं फोटो नसणार आहे." "अरे लाजा वाटू द्या जरा, लाजा वाटू द्या. तुमच्या सासऱ्याचा, तुमच्या आजोबांचा फोटो घरात नाही आहे. लाजा वाटू द्या जरा, लाजा. काय गे माया, लाज वाटत नाही आहे का तुला?" तेव्हाच ती म्हणत असते, "नाही, नाही, नाही, नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. फोटो ना, फोटो होता. होता फोटो, पण तो आता खराब झालाय, बनवून घ्यायचा आहे." "हो, फोटो होता, खराब झालाय. अगोदर जुन्या कपाटात, जुन्या खोलीत आणि जुन्या घरात फोटो होता आणि आता तो खराब झालेला आहे, असं म्हणतेस? असं म्हणण्याची हिंमत कशी झाली? चल, माझी आता ना अंघोळीची वेळ झालेली आहे." तेव्हाच इथे, "हो, मग गिझर आहे ना." एका नळाने गार, एका नळाने थंड, गरम हे सगळं पाणी येते. मग त्यात काय एवढं? "अगं काय चाललंय, काय चाललंय हे? विसरलीस तू." "नाही, नाही, मी गिझर बंद केलंय." "अगं बाई, रीती, चालीरीती, परंपरा सगळ्या विसरलीस तू. अगं म्हाताऱ्या माणसांना चुलीवर गरम केलेलं पाणी लागतं. जा, पटकन जा आणि चुलीवर गरम पाणी कर माझ्यासाठी." तेव्हाच ती म्हणते, "मी मी हो, तूच तुलाच सांगितलंय. दुसरं कोणाकडेही बघू नकोस." असं म्हणूनच आता माया चूल पेटवण्यासाठी जाते. इकडे मात्र सपना आणि जयदीप बाहेर ओरड्यात बसून बोलत असतात. सपना म्हणत असते, "खरं सांगू का? मला तर आता लय टेन्शन आले. मी असं ऐकलं होतं की ही जुनी माणसं घरामध्ये घुसतात आणि ही जुनी माणसं घरामध्ये घुसल्याच्या नंतर काय करतात माहिती आहे का तुम्हाला? तर ती इथे घरातल्याच लोकांना काही बाई खायला देतात आणि काही बाई खायला दिल्याच्या नंतर इथे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते घरामध्ये चोरी करतात. त्या घरातल्यांना लुबाडतात. मला तर आता खूपच भीती वाटते." तेव्हाच तो म्हणत असतो, "नाही, नाही, त्यांच्याकडे बघून असं अजिबातच वाटत नाही. तुला वाटतंय का ते तसे असतील?" "नाही, नाही." तेव्हाच ती म्हणते, "नाही, तुम्हाला असं वाटतंय तसं नसतील म्हणून. पण बघा, चला चला,
तुम्ही चला तर आता आतमध्ये चला. तेवढ्यातच तो म्हणत असतो, नाही नाही मला भीती वाटते, आपण एक काम करूया, आपण ना इथे सत्यदा आला ना त्याला सगळं सांगूयात. तेव्हाच ती म्हणत असते, हो तुमच्या शेळीचा वाघ कधीतरी होऊ द्या, सत्यदाच नेहमीच वाघ बनत आहे. इकडे आता दोघं जण आतमध्ये येत असतात, कारण इथे जे काही आजोबा आहेत ते मात्र इथे आराम करण्यासाठी खोलीमध्ये निघालेले असतात. तेवढ्यातच आता सपनाला वाटतं ते आमच्या खोलीमध्ये जातील की काय, म्हणूनच ती म्हणत असते, वर 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 छान खोली आहे, वर मस्त आराम होतो, बाल्कनी आहे, त्याचबरोबर अजिंक्य तारा सुद्धा वरती दिसतो. कारण तिला आता आजोबांना वरच्या खोलीमध्ये पाठवायचं असतं. तर इकडे आता मायाने चूल पेटवलेली असते. चुलीमध्ये लाकडं घातलेले असतात, पण जाळ फुंकण्यासाठी त्यांच्याकडे फुंकणीच नसते. तेवढ्यातच आता इथे कवी-सवी मुद्दामूनच मायाची चेष्टा करत असतात, मस्करीच करत असतात, गाणं म्हणत असतात. कारण कधीच इथे काम न करणारी माया आज चूल पेटवून पाणी गरम करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सवीचा फोन इथे मंजूला आलेला असतो. अगं मंजू वहिनी, तू लवकर घरी ये, आपल्या घरामध्ये कोणीतरी घुसलेला आहे. तेवढ्यातच आता ती म्हणत असते, काय आपल्या घरामध्ये कोण आणि कधी घुसलेला आहे? तेवढ्यातच आता एक काळा कोट घातलेला माणूस आहे आणि तो खूप त्रास देतोय आपल्याला, त्यामुळे तू लवकरच घरी ये, असंच इथे आता मंजूला सवी सांगत असते. आणि इकडे मात्र मंजू थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते. ती विचार करते, नाही नाही मला लवकरच जावं लागेल, असं म्हणून ती तिचं काम उरकते आणि घराकडे निघलेली असते. तर इकडे आता तोपर्यंत सत्या त्याच्या मित्रांसोबत घरामध्ये येऊन पोहोचलेलाच असतो. हातामध्ये खूप सारे इथे हत्यारं असतात, पण तो म्हणत असतो, नाही नाही आत्ता इनडिरेक्टली आपण असं जायला नको. मी काय करतो, अगोदर हळू जातो आणि त्यानंतर बघतो घरामध्ये काय परिस्थिती आहे. तर इकडे कवी आणि सवींना शिक्षा दिलेली असते, तर माया पाणी तापूनच दमलेली असते. सपना तिचे पाय चोपत असते. तेवढ्यातच आता इथे सत्यजित म्हणत असतो, काय चाललंय बाबा हे सगळं. तेवढ्यातच आता ह्या दोघी उभा राहतात आणि त्या म्हणत असतात, ए दादा प्लीज, तू आमचा भाऊ आहेस ना रे. मग एकदा का ते आजोबा आले की मग आम्हाला सांगणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, ए बाई नाही ग बाई, मी कुणाचीही मुसीबत स्वतःवर घेणार नाही. तेवढ्यातच तिथे सत्य विचारलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय काय चाललं, काय आहे, कोण आहे, कोण घुसले घरामध्ये, सांगा लवकर सांगा. तेवढ्यातच आता इथे सत्य म्हणत असतो, बरं झालं मी आलो. तेवढ्यातच आता वरून आजोबा पांडुरंगाचं अभंग म्हणत आलेले असतात. पांडुरंगाचा अभंग म्हणत म्हणतच एक एक पायरी ते खाली उतरत असतात आणि एक एक पायरी खाली उतरत असतानाच आजोबा समोर येतात आणि पांडुरंग हरी म्हणत असतात. तेवढ्यातच लगेच इकडं सपनाने आणि मायाने डोक्यावर पदर घेतलेला असतो. तेवढ्यातच ते इथे सत्यासमोर येऊन उभे राहिलेले असतात. आता सत्याला तर समजतच नाही हे कोण आहेत आणि कोण नाहीत ते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आता मंजू येईपर्यंत आजोबांनी अंघोळ करून घेतलेली असते. मंजू आल्याबरोबरच त्यांच्या पाया पडायला जाते. तेवढ्यातच आजोबा म्हणत असतात, तुला काय वाटलं ह्या वर्दीत असलीस म्हणून मी तुला माफ करेन? अजिबातच नाही. वरती जायचं, मस्त फ्रेश व्हायचं, छान साडी नेसायची, सुंदर दागिने घालायचे, डोक्यावर पदर घ्यायचा आणि मग माझ्या पाया पडायला यायचं, समजलं? असं म्हणूनच आता मंजू आजोबांनी सांगितलेलं सगळं काही ऐकत असते, कारण तिच्याकडे पर्याय नसतो. आजोबा वयाने वयस्कर असतात, त्यासोबत ते नातेवाईक आहेत हे सुद्धा तिला माहिती असतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे संध्याकाळी सगळेजण जेवायला बसलेले असतात, पण आजोबांना मात्र कुणी जेवायला बोलवलेलंच नसतं आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच आजोबा वरून खाली येतात आणि म्हणतात, काय मग ह्या सुर्वे घराण्याची पद्धत तुम्ही विसरले की काय? घरी आलेल्या पाहुण्यांना जेवायला बोलवण्याचं तुमच्याकडे पद्धत नाही की काय? असंच आजोबा म्हणतात. आजोबा ह्या गोष्टी बोलल्याबरोबरच आता सगळेजण उठून उभे राहतात. सगळ्यांना आता प्रश्न पडलेला असतो की आजोबा आता काय शिक्षा देतात किंवा आता काय बोलतात. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की आता आजोबा कुणाच्या बाजूने होतात, तर कुणाला शिक्षा देतात. त्याचबरोबर ते इथे मंजूला समजून घेतील का, आणखी तिच्यावर काही इथे जाच करतील, पाहूयात पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा कॉन्स्टेबल मंजू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.